खारुताईची एक गंमत माहीत आहे का तुम्हाला? चला तर जाणून घेऊया. खारुताई नेहमी खाण्याच्या बिया शोधून कुठेतरी खणून जमिनीत लपवून ठेवते व नंतर ती ते साफ विसरून जाते. पृथ्वीवर विशेषतः जंगलात 55% वृक्ष हे यातूनच निर्माण होत असतात. खारुताईच्या या सगळ्या गोष्टीमधून आपल्याला शिकण्यासारखं बरंच काही आहे. म्हणजे आपण छान कर्म करायचं आणि विसरून जायचं. बिनधास्त पुढच्या चांगल्या कर्माकडे जात राहायचं. सर्व जीव सृष्टीची काळजी घेतात. आपण देखील याचप्रमाणे सृष्टीची काळजी घेतली पाहिजे. सर झाडावर चढणारी एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर तुरु तुरु धावणारी खारुताई सर्वांना अगदी शाळेच्या दिवसापासून परिचयाची. अशा या भित्र्या आणि लाजाळू खारुताईचं विश्व जाणून घेण्याचा हा केलेला प्रयत्न. खारीचा वाटा हा शब्द तुम्ही दैनंदिन जीवनात कोणाच्या ना कोणाच्या तोंडून ऐकलाच असेल. तर असे का म्हणतात? त्या संबंधित प्रभू श्री राम आणि खारुताई यांची गोष्ट देखील आपल्याला या व्हिडिओतून ऐकायला मिळणार आहे. सीता मातेला रावणाच्या लंकेतून सोडवण्यासाठी श्रीराम, लक्ष्मण, वानरराज, सुग्रीव, महावीर हनुमान, जांबुवंत आणि सर्व वानरसेना निघाली होती. ते भारताच्या दक्षिण टोकाला पोहोचले. आता लंकेत जाण्यासाठी समुद्र पार करणे आवश्यक होते. हनुमानासारखे आकाशात उडण्याची शक्ती सर्वांमध्ये नव्हती आणि त्यांच्याकडे जहाजेही नव्हती. त्यामुळे त्यांनी लंकेत जाण्यासाठी सेतू म्हणजेच पूल बांधायचे ठरवले. सर्व वानर मोठे मोठे दगड आणून त्यावर श्रीराम असे प्रभूचे नाव लिहून समुद्रात टाकत होते. प्रभू नामाच्या महिमेमुळे ते दगड समुद्रात तरंगत होते. हळूहळू सेतू आकार घेत होता. या सगळ्यामध्ये एक छोटीशी खार देखील तिच्या इवलूशा हातात बसेल असे छोटे छोटे दगड मातीत नेऊन पुलावर टाकत होती. तिला सुद्धा देवाला मदत करायची होती. इतर वानरांना जेव्हा खारुताईची ही धडपड दिसली तेव्हा ते हसायला लागले. ते तिला म्हणाले, अगं खारुताई, लंकेत जायला मोठा सेतू बांधायचा आहे. आम्ही बघ किती मोठे दगड उचलून आणतोय आणि तुझ्या छोट्या दगडमातीने पुलात काय बरं भर पडणार आहे. तू उगाच धडपड करू नकोस हा. वानरांचे बोल ऐकून खार बरं खूप हिरमुसली. प्रभू श्रीरामांनी हा संवाद ऐकला. त्यांनी खारीला उचलून हातावर घेतले आणि इतर वानरांना म्हणाले, चांगल्या कामात फक्त मोठं काम करणं महत्वाचं नसतं. चांगल्या भावनेने आपल्याला जे योगदान शक्य असेल ते करणं महत्वाचं असतं. आपल्याकडे जास्त क्षमता असेल म्हणून दुसऱ्यांना सत्कार्य करण्यापासून रोखू नये. लहान, मोठे, कमजोर आणि शक्तिवान अशा सगळ्यांनी आपल्या परीने योगदान दिलं तरच मोठं कार्य होत असतं. अशा वेळेस आपलं कार्य आणि दुसऱ्यांचं कार्य याची तुलना कधीही करू नये. तसं करून आपल्या कार्याची किंमत कमी होते. वानरांनी क्षमा मागितली आणि प्रभूंनी हसून त्यांना क्षमा देखील केली. प्रभू रामचंद्र यांनी खारीच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला आणि तिच्या शरीरावर काळे पट्टे उमटले. असे म्हणतात की आधी खारीचे शरीर एकाच रंगाचे होते. प्रभू श्रीरामांनी प्रेमाने हात फिरवला तेव्हापासून खारीच्या अंगावर हे पट्टे दिसतात. देवाला मदत केल्याची ती खूण आहे. श्री रामचंद्र प्रभू यांच्या कार्यात खारीने आपल्या परीने हातभार लावला. म्हणजेच खारीचा वाटा उचलला आणि दाखवून दिले की आपण कितीही छोटे असलो, आपल्यात शक्ती देखील कमी असली तरीही आपण सद्भावनेने चांगल्या कामात योगदान देऊ शकतो आणि देवाला देखील त्याची किंमत असते. त्या दिवसापासून खारीचा वाटा या शब्दाची किंमत दैनंदिन जीवनात मोलाची ठरू शकली.